नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोराच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण आहोत मुंबई मीरा रोड पूर्व भागात आणि खेळ खेळायचं मंगल नगर मधल्या एव्हरग्रीन सोसायटी फेज 2 मध्ये राहणाऱ्या शिकारे कुटुंबामध्ये. एकत्र कुटुंब पद्धतीत राहणारी ही फॅमिली मूळची आहे नगरची आणि गेली 45 वर्षे त्यांचं मुंबईमध्ये वास्तव्य आहे. तेव्हा आपल्या कुटुंबामध्ये एक नवा कोरा इतिहास रचायला दोनही जाऊबाई सज्ज झाल्यात. भेटूयात शिकारे कुटुंबातल्या या जाऊबाईंना. चला. नमस्कार. शिकारी कुटुंबात तुमचं स्वागत. धन्यवाद. थँक्यू. शिकारे कुटुंबात तुमचंही स्वागत आहे. शिकारे आहेत शिकारे, त्यामुळे दोन्ही जाऊबाई धाडसे असणार, याच्यात काही वादच नाही. धाडसे आहेत ना? मग आता घाबरले असतील ते सासूबाईच, असं मला तर वाटायला लागलं या घरामध्ये. थोरले जाऊबाई कोण? तुम्ही ओळख करून द्या. माझे नाव दीपाली राजू शिकारे. हे माझे पती राजू शिकारे. ही माझी मोठी मुलगी रसिका शिकारे. ही माझी लहान मुलगी नमिता शिकारे. हे माझे चुलते मुरलीधर तुपे. हा माझा मोठा भाऊ ज्ञानेश्वर तुपे आणि ही माझी वहिनी बबिता तुपे. धाकट्या जाऊबाई आता तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार, मी अनिता शिकारे. हे माझे मिस्टर चंद्रकांत शिकारे. हा माझा मुलगा भागेश शिकारे. ह्या सासूबाई, सासरे, नणंद आणि भाचा राहुल आणि भाचा प्रतीक. कुटुंबाची या ओळखीनंतर आता सासूबाई करणार आपल्या दोनही सुनांचं परीक्षण. सासूबाई सौ शांताबाई शिकारे आणि त्यांच्या दोनही सुनबाई आता आपल्या सोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. शिकारे आडनाव आहे तुमचं. शिकारे. हा, तशीच धाडसी असेल ना कुटुंब तुमचं? मोठ धरले धारीचे. मोठं कुटुंब आहे आमचं. होय ना? शिकारे कसं काय आडनाव पडलं बरं? करे आता शिकार आमचं सासऱ्यांचं आडनाव काय त्यांनी शिकार बिकार करायचे का तेव्हा? शिकार करायचं. होय ना? मग ते असं पूर्वी जसं ते मुखोटे बिखोटे असतात प्राण्यांचे, तसे घरात आहेत काय? तर ते नाही, पाहण्याचे नाही घरात. आमचं सासरे आजी सासऱ्याचे आजोबा हे त्यांचे वडील, त्यांनी पहिलं कुठं तरी शिकार केला होता. बर. हा, म्हणून ते शिकारीच नाव पाळलं. पण कशाची शिकार केली ते नाही सांगितलं. अरे देवा, माहितीच नाही तुम्हाला? काही माहितीच नाही. आणि सगळं म्हणजे काही म्हणजे इथं काहीच नाही. आपलं मुंबईतच सगळं आहे. बर. गाव नाही, बिव नाही, काय नाही. दोन्ही सुनबाई आता तुमच्या आजूबाजूला बसले. हा. थोरल्यांचा स्वभाव मला सांगा. थोरल्याचा स्वभाव सगळं म्हणजे तरफड आहे आपलं. पटापटा करणारी. बर. हा, एक पटकन, एक शांत. तिकडे शांत आहे. मग पटापट काम ह्या करतात. हे करतात. मग तुम्हाला तहान लागली, पाणी प्यायचं, कोण ग्लास पटकन आणून देणं, ह्या काय? कोणी पटकन सांगितलं का आणून देतात. पण पटकन कोण आणत? वडक्यात आणून देते का? उशीर होईल तुमच्याकडून? नाही, पण आणून देते, पण थोडासा टाइम लागतो. थोडासा टाइम लागतो. आपण सासूबाईंना तहान लागली म्हणलं पटकन आणलं पाहिजे ना. आणि आता मार्क आता देत म्हणलं असं नाही करायचं. चला आता सासूबाई परीक्षण करायचं तुम्ही दोघांची. 5 प्रश्न तुम्हाला विचारणार. छान परीक्षण करा दोघींचं. पहिला प्रश्न, कोणत्या सुनबाई तुमची एकत्र कुटुंब पद्धती पुढे पण सुरू ठेवतील? मोठ्या सुनबाई. का बरं? सगळ्यांना मिसळून हसवून सगळं पटापट करून शनी. अच्छा. तुमची नाही निवड झाली का? काय नाही, ते मी पण हेच होते, पण ते पहिल्यापासून ते सर्व एकत्र येतात ना इथे. सर्व एकत्र इथेच होतं, त्यामुळे. तुम्ही पण इथेच राहता ना? मग पण पहिल्यापासून ते माझ्यापेक्षा आधी मोठे नाही. अच्छा. पुढचा प्रश्न आता तुमच्यासाठी. घरकामात कुणाचं लक्ष कमी असतं? ते हाय या सुनबाई कोण लक्ष नसतं जास्त. ते सवय झाली तिला. सवय झाली. असं होतं तुमच्याकडून? कधी कधी होत. चला पुढचा प्रश्न आहे. सर्व नातेवाईकांमध्ये लाडक्या सुनबाई कोण आहे? थोरल्यांचं कौतुक होतं. बर. आणि तिकडे काय होतं अजूनही? तिथं बी होतं कौतुक, मी काय म्हणत नाही. दोघींचं बी होतं. त्यांचं म्हणजे प्रत्येक वेळेस पुढे येऊन सर्व काही म्हणजे व्यवस्थित करणं. त्यामुळे ते काय होतं, नंतर आली आहे ना, आणि त्याच्यामुळे तिच्याकडे हे पण नाही. माझ्याकडे कसं मी एकाच कुटुंबात आहे. म्हणजे माझं सासर मी दोन्ही म्हणजे बघितलेलं आहे. अच्छा. आमचे साठे लोटे झालेले. हो का? म्हणजे घरातल्या घरात सगळं. अच्छा. म्हणजे माझ्या वहिनीची आई आहे आणि माझी वहिनी त्या घरची, मी ह्या घरची. आमच्या दोघींचे साठे लोटे झाले. लेक लाडकी या घरची होणं, त्यामुळे येणं जाणं चालू होतं, माहिती होतं. पूर्ण माहिती आहे ना त्यांना. ती कशी परक्या घरातून आलेली आहे आणि त्यांच्या घरी शांत स्वभाव आहे ना सगळ्यांचा, म्हणून ते शांतच येते. त्याच्यामुळे बाकी असं कामाचं काय करतो, पण ती एवढं की हळूहळू करते. आणि तिला मला
सारखं बोलावं लागतं. अनिता हे कर, अनिता ते कर, अनिता हे कर. थोरले. सारखं बोलावं लागतं बस. एवढं बाकी काय नाही. बाकी आमच्या घरात सगळं म्हणजे कोणी आलं ना की लगेच पटापट करून आम्ही रिकामी होतो. अच्छा. असं. पुढचा प्रश्न, बचत करावी तर यांच्यासारखी असा स्वभाव कुणाचा आहे? कमी खर्च यायचं राहतं आणि बचत म्हणजे हिचं कमी खर्च राहतं, आणि इकडे काय जास्त करतो? जास्त खर्च राहतं. हिला म्हणजे विचार नाही करत म्हणजे विचार कोणाला करत कधी नाही, पटकन कोणाला कोणाला असं कमी नाही पडून द्यायचं. असं पटापट पटापट सगळ्यांना करून घ्यायचं. अच्छा. हा. असं कोणी आलं ना की आपल्याला नाव नाही ठेवली पाहिजे की पटकन हा बाबा हिने हे नाही केलं, अच्छा. मी यांच्या घरी गेले. हम्म. सासूबाईंना कोणी असं बोललं नाही पाहिजे की काय तुझी सून अशी आहे. अच्छा. हा, असं आहे. म्हणजे माझा तर असाच स्वभाव आहे. बर. पण म्हणजे बचत शिकायची तर धाकट्यांकडून. हम्म. पुढचा प्रश्न आहे, तुमची काळजी सगळ्यात जास्त कोण घेतं? जास्त थोडी. थोरल्या. बर, खूप छान तुम्ही बोललात. सासूबाईंनी छान परीक्षण केलंय आणि आता सासूबाईंच्या परीक्षणानंतर दोनही सुनबाईंच्या सोबत खेळायची आहे पुढची फेरी. आणि आता दोघीही जाऊबाई बसलेले आहेत प्रश्नोत्तरांच्या तासाला, बघत आता कोण कोण इकडे बरोबर उत्तर देते आणि कोण होणार इकडे नापास. तयारी केली ना चांगली घरातल्या प्रश्नांची? हा? आता थोडक्यात मला आता सांगा, यांच्या कुठल्या गोष्टी तुम्हाला खटकतात? तिचं असं म्हणजे स्वयंपाक करताना पटापट करत नाही आणि मग नंतर मग घाईघाईत करते. मग मला जर एखादी भाजी अशी व्यवस्थित पटपट दिसली करत नाही ना, नाही, घाईघाईत करतात म्हणजे काय? घाईघाईत नाही म्हणजे व्यवस्थित केली नाही भाजी म्हणजे हा. करते व्यवस्थित, पण मध्येच भाजी अशी पातळ वगैरे दिसली ना मला राग येतो. हा. म्हणजे करायची तशी लपथपीत, मला कसं चमचमीत आवडतं. अच्छा. का असं होतं तुमच्याकडून? म्हणजे कधी माझ्याकडे नसेल तर मी त्या प्रकारे हे करते ना, कधी एखाद्या वेळेस सामान वगैरे, तर त्यांना तसं नाही आवडत, त्यांना सर्व आवडतं ना. माझं कसं आहे, नसेल तरी मी घेऊन येणार आणि करणार. थोडक्यात कॉम्प्रोमाइज नाही करायचं, पदार्थ चांगलाच झाला पाहिजे. नसेल तरी ते खाली जाऊन पहिले घेऊन यायचं आणि करायचं. ते 2 दिवस नाही मिळालं तरी चालेल, उपाशी राहू, पण ते 2 दिवसांनी खाऊ. असं आहे. आणि ती कशी अशा वेगवेगळ्या गोष्टी नाही करत की चल आज हे बनवूया. तिला असं पटकन बोलत नाही की ताई आज आपण हे बनवूया, ताई आपण आज ते बनवूया. आणि मला कसं आज हे वडापाव बनवूया, आज हे भजीपाव बनवूया, आपण आज गुलाबजाम करूया. मला कसं असं आवड आहे की हे करूया ते करूया. आणि मुलींना पण आवड आहे ना, ती मला पटकन बोलणारच नाही ताई आपण हे करूया. मी आपली विचारल्यावरच ती मला उत्तर देणार. अच्छा. म्हणजे नाही म्हणजे मला पण आवडतं, पण एखाद्या वेळेस त्या गोष्टी आपण केलेल्या चुकल्या आणि व्यवस्थित नाही झाल्या तर परत आवडणार नाहीत दुसऱ्यांना. त्यावेळेस म्हणजे ओरडणं वगैरे होईल म्हणून रिस्कच घ्यायची नाही, आपलं चाललंय ते चांगलं चाललंय. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि आता एक मस्त राऊंड खेळायचा आहे. 5 प्रश्न तुम्हाला पटापट विचारणार, पटकन उत्तर द्यायची. सासूबाईंनी याची उत्तरं ऑलरेडी दिलेली आहेत. पहिला प्रश्न आहे, तुमच्या घरात गृहप्रवेश आणि सत्यनारायणाची पूजा हा एक मोठा कार्यक्रम झाला, ते वर्ष कोणतं होतं? 2008. 2009 साली. 2008. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, तुमच्या सासऱ्यांचा आवडता पदार्थ? वडापाव. पुरणपोळी. नाही येत. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, तुमचं शिकारे कुटुंब अलीकडेच कधी एकत्र आलं होतं? माझ्या मुलीच्या लग्नाच्या वाढदिवसाला. 50वा वाढदिवस होता सासू सासऱ्यांचा, तेव्हा आम्ही सगळे एकत्र होतो. 31 डिसेंबर. सासूबाईंची झी मराठीवरची सर्वात आवडती मालिका कोणती? कुंकू. 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 तुम्हा दोघींच्याही लग्नातला एक समान पदार्थ कोणता होता? आईस्क्रीम. गुलाबजाम. नाही आठवत. दोघींनी पटापट उत्तरं दिली, पण आता तुम्हाला सांगतो स्कोअर काय झालाय. मोठ्या जाऊबाईंनी एकाच प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं, त्यामुळे तुम्हाला मिळत आहेत 200 रुपये रोख. अभिनंदन.